काय मित्रांनो, शेतकरी इतकी हिंमत कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणी करू शकत नाही. जे शेती क्षेत्र आहे त्याच्यामध्ये शेतकरी जी हिंमत करतो ना, ती कोणीच नाही करू शकत. म्हणजे तुमचा आज जर पैसा टाकला शेतकऱ्यानं, तर त्या 1,000 रुपये जर आपण लावले, तर त्या 1,000चे 1,000 होतील का 500 होतील का 1 रुपया होईल, काही सांगता येत नाही. पण तरी आपण पैसा टाकतो. म्हणून मी नेहमी सांगतो की शेतकरी इतकी हिंमत कोणी करू शकत नाही. आता उद्योगधंद्याचं जर क्षेत्र पाहिलं तुम्ही दुसऱ्या क्षेत्रामध्ये, तर त्यांना कम्प्लिटली माहीत राहतं की आपण इथं जर 10,000 रुपये खर्च केला, तर त्याला आपल्याला 20,000 रुपये मिळतील किंवा 15,000 रुपये त्याला मिळणार आहे. है की नाही? ते त्यांना माहीत राहते. पण तसं आपल्या शेतकऱ्याला माहीत नसतंय की आपण ज्यावेळेस माल लावतोय, त्याला पैसा लावतोय, म्हणजे बियाणं आणतोय, त्याला मातीत टाकतो, ह्या सगळ्या गोष्टी करतो आपण. म्हणजे थोडक्यात आपण मातीतच पैसा फेकतो मित्रांनो, टाकतोय. पण मग टाकलेल्या पैशाचं आपल्याला हे माहीत नसतंय की ते 1,000चे 2,000 होतील का 1 रुपया होईल. काही नसताना तरी आपण ती हिंमत करून तेवढं हे करून म्हणजे पैसा टाकतो. तर आता विचार करा तुम्ही, कांद्याचे सध्या काय भाव चालू आहे? तर 500 रुपये, 1,000 रुपये क्विंटल. पण तरी बी आपण 2,500-3,000 रुपयाचं बियाणं विकत आणून परत टाकलंय. असं कोणी धाडस करू शकतं का? की ज्याला माहिती आहे परिस्थिती काय आहे, पण तरी शेतकऱ्याने की ह्या वर्षी परत कांदा बियाणं टाकायला सुरुवात केली. आता आमच्याकडे तर टाकूच राहिले. मी पण टाकले 10 किलो. म्हणजे ही जी हिंमत आहे ना मित्रांनो, ही दुसऱ्यात कोणात येऊ शकत नाही. आणि शेतकऱ्याचे एक असतं, चला बुवा आहे म्हणजे इतकं मन समाधानी बनवून घेतो शेतकरी की किती नुकसान झालं तरी तो स्वतःच्या मनालाच आवरितो, आहे की नाही? म्हणजे मनाचंच तत्व स्वतः तो करतो आणि सांगतो, चल याला एवढ्या वर्षी गेलं मग काय झालं, पुढच्या वर्षी बघू, पुढच्या वर्षी मिळेल. म्हणजे इतक्या जोमाना इतक्या ताकदीनं तो परत उभा राहून त्याचं काम करतो. तुम्ही एखाद्या क्षेत्रात कंपन्यावाल्याला, उद्योगधंद्यावाल्याला बघा असं करायला, की बुवा तिची एखादी गोष्ट जर त्याच्यासमोर बेभाव जर जात असेल, तर तो दुसऱ्या वेळेस ते प्रोडक्ट काढायचा नाही. ते प्रोडक्ट काढायचं बंद करून टाकेन. पण आपल्या शेतकऱ्याचं आपल्यासमोर सध्या कांदा 5 ते 10 रुपये किलो चालू असताना की आपण 2,500 रुपये 3,000 रुपये किलोचं बियाणं आणून परत टाकलंय. म्हणजे आज परिस्थिती अशी मित्रांनो, 100 किलो जर कांदा आपण दिला तरी 1 किलो बियाणं त्याच्यात येत नाही. ही परिस्थिती असताना तरी शेतकरी एवढ्या हिमतीनं आणि ताकदीनं परत उभा आहे. म्हणजे काय की त्याच्या स्वतःवर त्याचा भरोसा आहे, भगवंतावर त्याचा विश्वास आहे की चला 1 साल गेलं काय बिघडतंय, पुढच्या साली आपल्याला मिळेल. म्हणजे किती आशा आहे मित्रांनो आणि किती हिंमत म्हणावं लागेल त्या अन्नदात्यामध्ये. लक्ष द्या. चला, जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.